आणि बालाजी गाडे पाटील यांच्याकडे जाऊयात. बालाजी, 26 वरून 30 वर्ष वयोमर्यादा वाढवणं हा सरकारचा योग्य तोडगा आहे की केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे? कारण राहुल गांधींना यामध्ये दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर ही पहिली अट मान्य करण्यात आली. विशालची सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही आहे की या देशामधल्या आदिवासी महिलांना आणि आदिवासी विद्यार्थिनींना आम्हाला 30 वर्षापर्यंत राहू द्यावं म्हणून, 35 वर्षापर्यंत राहू द्या म्हणून आंदोलन करावं लागतंय. हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्यापुढे जे त्या मुलीनं छात्रों की गूंज मध्ये देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या समोर जी मांडणी केली की आम्हाला 1 महिना घरी राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणावरती गर्भधारणा चाचणी करावी लागते. काय ही लाजिरवाणी प्रकार चाललेत. एकीकडे आदिवासी सक्षमीकरणाच्या गप्पा हाणायच्या कोरड्या, आदिवासी मंत्री तर महाराष्ट्रामधून गायब आहेत. फक्त टक्केवारी खाण्यामध्ये मशगूल आहे आदिवासी विकास मंत्री. फक्त योजना लुटून खाण्यामध्ये आदिवासी विकास मंत्री आहेत. आश्रमशाळातली टक्केवारी खाण्यामध्ये आहेत. त्यात मध्यान्ह भोजनातले पैसे खाण्यामध्ये ते व्यस्त आहेत. त्यामुळं या विद्यार्थिनींच्या मागणीसाठी राहुल गांधींना साथ घालावी लागली आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावानं त्यांनी ट्विट केलं. त्या पलीकडे कमीत कमी देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्यावरती आदिवासींचा कळवळ आणून मायबाप मुख्यमंत्र्यांनी ते समजून घेऊन तात्काळ 13 दिवस उपोषणाला बसलेत. त्याच्यावरती तोडगा काढणं गरजेचं होतं. पण विशालजी, आदिवासींची अवहेलना भाजपनं कायम केले. राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिला बसवली, पण ते आदिवासी आहेत म्हणून त्यांना संसदेच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही, भूमिपूजनाला बोलवलं नाही. त्यामुळे आदिवासी मुली शिकल्या काय आणि नाही शिकल्या काय याच्याशी यांना घेणं देणं नाहीये. हे आदिवासी आणि बहुजन विरोधी, आदिवासी विरोधी हे सरकार आहे. त्यामुळे तातडीनं तोडगा काढावा ही जी राहुलजींनी विनंती केलेली आहे किंवा मागणी केली आहे ते मान्य करावी. अन्यथा काँग्रेस पक्ष अजून तीव्रपणे आदिवासी विद्यार्थी. बरं, बालाजी गाडे पाटील, काँग्रेसची भूमिका लक्षात आली. अजितजी, बालाजी गाडे पाटील, मला सांगा, वसतिगृह उपलब्ध न झाल्यास पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना हा खरोखर प्रभावी पर्याय ठरू शकतो का? दुसरीकडे आजही 13व्या दिवशी विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागतंय? आणि अजितजींनी तुम्हाला जे प्रश्न विचारलेले होते त्याच्या उत्तरासकट बालाजी आपली प्रतिक्रिया. सगळ्यात महत्वाचं, या 13 मागण्याबद्दल विरोधी पक्षाचं समर्थन देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच ट्विट करून आव्हान केलंय देवेंद्र फडणवीसांना की आपण संवेदनशीलपणे हा विषय हाताळावा. याचाच अर्थ जाहीररित्या त्यांनी सांगितलंय विद्यार्थिनीला की जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या सोबत आंदोलनाला येऊन बसतो आणि राहुलजी येऊन बसतील हा विश्वास या ठिकाणी देतो. कारण आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसोबत आहोत, राजकारण करत नाही. नंबर 1. नंबर 2, यामध्ये 13 दिवस सरकारला का लागावेत याचं उत्तर सरकारनं द्यावं. नंबर 3, याच्यातल्या मागण्या काय? मागण्या साध्या आहेत सर पोरांच्या, की 36 वर्षे 35-36 वर्षापर्यंत त्यांना राहता यावं. त्याचबरोबर काय तर 12,500 आदिवासी पदं जी रिक्त आहेत ती भरल्या जावीत. याच्यात चुकीची मागणी काय? आणि सगळ्यात लाजिरवाणी जी गोष्ट आहे म्हणजे एखादी भगिनी जी स्वतःच्या घरी जाते ती घरी बाहेर आले म्हणजे हॉस्टेलला आल्यावर तुम्ही तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिची गर्भधारणा चाचणी करताय. आणि या लाजिरवाण्या गोष्टी रद्द करा म्हणजे विद्यार्थी म्हणत असतील, ते 2 GR रद्द करा म्हणत असतील आणि जर याकडे देवेंद्र फडणवीस अहंकारानं बघणार नसतील तर निश्चित पद्धतीनं त्यांचं आदिवासींचं प्रेम वेगळी आहे आणि त्यांचा आदिवासी मंत्री सरकारचा फक्त टक्केवारी खाणार आहे. फक्त टक्केवारी खाण्याचं काम करतोय. विविध बांधकामांमध्ये अजितजी, मी पुराव्यानिशी तुम्हाला देऊ शकतो, मी पुरावे आहेत माझ्याकडे. तुमचे आदिवासी विकास मंत्री फक्त आणि फक्त टक्केवारी खाणे आणि जमीन हडप करणे यामध्ये मशगूल आहेत. पण काँग्रेसची भूमिका आहे विशालजी, समारोपाला इतकंच सांगतो, या विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा आम्ही त्या आंदोलनामध्ये राहुलजींसह सहभागी होऊ आणि महाराष्ट्रभर आदिवासी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस क्रांती उतरेल.